व्यक्तिमत्व कुठेच कमी नाही आहे। ज्यावेळेला वकिलीच्या शेवटच्या वर्षामध्ये ते होते आणि ज्यावेळेला त्यांनी वकिलीची पदवी हातामध्ये घेतली त्यावेळेला मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये तब्बल 99% मार्क मिळवून हे जे आहेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते। ॲडव्होकेट सनी मोहिते सर, त्यांचा मधुर आवाज आपण ऐकूया। धन्यवाद सर। या मॅचकडे तुम्हा सर्वांना मी घेऊन जातोय आणि सेकंड क्वालिफायरची मॅच तुमच्या समोर असेल, जिथे राऊंड द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती अमेय पवार आणि त्याचबरोबर असेल समोर अक्षय थोरे। ही मॅच मात्र मोठी बनेल। स्वराज पार्टनर्स बनाम एकंदरीत तुम्ही पाहायला गेलं तर सप्तशृंगी वॉरियर्स कामतकुंड या दोन संघांमधले बॅटल तुमच्या समोर आहे। पहिला बॉल टाकला होता आणि पहिल्याच बॉलवरती चांगल्या प्रकारचं त्याला हँडल देखील केलं गेलं आणि स्ट्राइक रोटेट करत असताना एक सिंगल धाव आणि वैयक्तिकरित्या संघाचं खातं हे देखील आपल्याला उघडताना पाहायला मिळालंय। या बॉलवरती मोठा फटका आणि ते फलंदाज राज पुरुष एकदा वाज होतोय। राज आउट फॉर्म चाललाय। राज सातत्यानं संघाला मात्र कुठेतरी बॅकफुट वरती पाठवतोय। एकही मॅच मात्र राजच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळलं गेलं नाही आणि या मॅच मध्ये देखील नैराश्य हताश होत असताना तो बाहेर चाललाय। धक्का क्रमांक पहिलाच बॅटिंग करणाऱ्या संघाला दुसऱ्या बॉलवरती अमेनं मात्र एक मोठी विकेट मिळवून दिले। इथून जिंकणारा संघ सरळ अंतिम फेरीचं मात्र तिकीट बुक करेल, कारण का ऑलरेडी पाहायला गेलं तर एसके स्पोर्ट्स मोर्चे दापोली हा जो संघ आहे अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झालाय। इथून जिंकणारा संघ मात्र त्यांच्या विरोधामध्ये जाऊन खेळेल। क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज पाठवला जातोय आणि आता मात्र आदित्य रेमजे या खेळाडूची किंमत कळाली आहे स्वराज फायटर्स या संघाला। जर का आदित्यने शेवटच्या काही बॉलवरती जर स्कोर बनवला नसता तर मागची मॅच मात्र स्वराज फायटर्स या संघाने जिंकलीच नसती, कारण का स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळणारा हा जो खेळाडू त्याचा अनुभव आता मॅच मध्ये त्यांनी मागच्या झोकला होता, आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपला अनुभव झोकताना नक्कीच पाहायला मिळेल। कारण या आदित्य या खेळाडूसाठी आतिश भागवत सर यांनी आपली स्वतःची गाडी देखील धावावरती लावली होती की जर का त्या बॉलवरती त्यांनी विकेट दिला असता तर त्यांची जी 4 व्हीलर कार आहे ती या खेळाडूच्या नावावरती नोंदवली गेली असती। प्रथमतः त्याला सांगितलं होतं 1000चं कॅश प्राइज की तुम्ही आउट व्हा, परंतु त्यानंतर सांगितलं तुम्हाला आमची कार देतो, परंतु ते आउट झाले नाही आणि आपल्या स्वराज पाटील या संघासाठी अगदी चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळले आणि सेकंड क्वालिफायरला आपल्या संघासाठी नेण्यामध्ये अगदी मोठं योगदान या खेळाडूचं नक्कीच राहिलेलं आहे। पहिला षटक इन प्रोग्रेसला आहे। राऊंड द विकेट बॉलिंग अमेय पवार या बॉलरनं खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान तर दिलंय। ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय। क्षेत्ररक्षक ज्यावेळेला चेंडूला पकडेल थोडीशी 20 स्पीड झाली। दोन्ही क्षेत्ररक्षकाला चेंडू जखमा देऊन तिसऱ्या क्षेत्ररक्षकानं चेंडूला चांगल्या प्रकारचं कॅरी केलंय। तोपर्यंत वेगानं 3 धावा पुढे सरकत असताना धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतील। आतापर्यंत या षटकातील 2 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे। पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ अजून देखील शेष आहे, जिथे अमेय पवार सारखा आक्रमक शैलीचा बॉलर कमी गतीचा बॉल टाकणे त्याची स्पेशालिटी राहिली आहे। म्हणजे शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी त्याच्यात व्हेरिएशन आणणं। यावेळेला बघा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट याला आपण म्हणतो, तो डिक्लेअर झोन कडे बॉल मात्र सरळ ट्रॅव्हल झालाय। या बॉलवरती केवळ आणि केवळ एक सिंगल धाव आपल्याला बघायला मिळते। अगदी सरळ हातामध्ये चेंडूला खेळलं गेलंय आणि या बॉलवरती सक्सेसफुली डिलिव्हरी असेल का? इथे पंच थोडीशी चर्चा करतायत। सर नो डाउट अंपायरने सांगितलं या ठिकाणी बघा जमिनीच्या लगत ज्यावेळेला बॉल होता आणि जे क्षेत्ररक्षकाला जर सर कधी कधी कळत देखील नसतं की आपण जमिनीवरून बॉल घेतलाय की काय। याच कारणास्तव अंपायरने देखील सांगितलं, फेअर डिसिजन दिले की इथे मात्र फलंदाज बाद होणार नाही। सुदैवी ठरला फलंदाज आणि षटक क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर पंच धावा आहेत का? एक सिंगल आहे ना? सिंगल आहे। एकचा खेळ समाप्त होते। लॉस ऑफ 1 विकेट, धावसंख्या 8। सुरुवात थोडीशी खडतर आणि नाजूक परिस्थितीमध्ये आता स्वराज पाटीलचा संघ दिसतोय। स्वप्नील शिंदे यांच्यासाठी जेव्हा जेव्हा ते बॉलिंगला येतील तेव्हा तेव्हा त्यांचे चाहते सागर मोरे आणि शुभम सवनस्कर यांच्या माध्यमातून त्याला कॅश प्राइज दिलं जाईल। अजून देखील आपल्याकडे ती रक्कम शिल्लक आहे। प्रत्येक विकेटसाठी 500चं कॅश प्राइज सागर मोरे शुभम सवनस्कर यांच्याकडून दिलं जाईल। अनिल काते यांना देखील बॅटिंगच्या प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500चं कॅश प्राइज आणि एबी जोशी सर यांना प्रत्येक कॅच साठी मात्र 500चं कॅश प्राइज राहील। परंतु एबी सर दिसत नाहीये ती या मॅच मध्ये, थोडेसे रेस्ट करतायत। षटक क्रमांक दुसरा इन प्रोग्रेसला स्वप्नील शिंदे राऊंड द विकेट बॉलिंग करतील। समोर असेल खेळाडू अक्षय। चेंडूला लंग द कार्पेट केलंय। क्षेत्ररक्षक भाई कराटेच्या माध्यमातून पुन्हा एकदा 20 स्पीड होते।
वाईनं आपण जर पाहिलं गेलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांकडे जोरदार अपील करतायत, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये अगदी चित्याच्या चपलाईनं यावेळी देखील 3 धावा कंप्लीट करताना या खेळाडूंना तुम्ही पाहताय. म्हणजे हे आहे म्हणजे स्वतःचा विश्वास बघा, अगदी तो हुसेन बोल्ट बनला खेळाडू आणि वेगानं मात्र बेधुंद होऊन या ठिकाणी आपल्याला 3 धावा कंप्लीट होताना देखील आपण बघतोय. आदित्य रेमचे या खेळाडू आहे, एकंदरीत एफसीटी संघासाठी डोकेदुखी ठरला होता. याच खेळाडूच्या बळबुतावरती स्वराज फायटर्सच्या संघाने मॅच जिंकली होती. यावेळेला फुल टॉस बॉल चेलू मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अतिरिक्त फुल टॉस बॉल टाकला, अगदी कमरेच्या वरती बॉल होतं. याच करत पंचांनी सांगितलं नो बॉल आहे, 1+1 अशा 2 धावा ऍड कराव्या लागतील. स्वप्नील शिंदे अशा प्रकारच्या चुका कमी काळ करतात, परंतु आता चुका झाल्या त्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहायला गेलं तर थोडंसं चेंजेस असेल का, परंतु नाही आहे. इथे जो खेळाडू सर रोशन राऊत समोरच्या दिशेनं लावलाय. या बॉलला पुन्हा एकदा गॅपच्या क्षेत्राकडे खेळायचा क्षेत्ररक्षक पोहोचेल, पण तो चेंडूला ज्या वेळेला पकडेल अडवेल फेकेल बॉलरकडे त्याच्या अगोदर हे दोन्ही खेळाडू तंदुरुस्त आहेत आणि 2 धावा पुन्हा खात्यामध्ये ते जोडताना कोणत्याच मनामध्ये संकोच नाहीये त्यांचा. 15 वरती एक खेळाडू बाद झाले आहे. षटकातील 4 बॉलचा अजून देखील खेळ शेष आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल, यष्टीरक्षक या ठिकाणी आपण बघा चेंज केला गेलाय. अमेय पवार स्वतः मात्र पॉइंटच्या क्षेत्राकडे गेले. फुल टॉस बॉल आहे येथे, अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक असत असताना इथे मिसफील्ड झाली. अनिल कातेच्या माध्यमातून पण चेंडू दन 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 कर सीमा रेषा पार. इथे फलंदाज ऑन फायर येतोय ब्रँडेड सवकार. आदित्य रेमचे दहाडलाय, काय बॅटिंग केली आहे, परंतु त्याचबरोबर अक्षय थोरे देखील सांगतात आम्ही देखील कमी नाही आहोत, आम्ही देखील या मैदानामध्ये खेळलोय. सातत्याने हे बॅटल मात्र खूप मोठे राहील. राऊंड द विकेट बॉल स्वप्नी पुन्हा एकदा तयार झालाय. क्षेत्ररक्षक म्हणजे आपण म्हणतो ना क्रिकेट खेळत असताना तुमचे बॅटर्स बॉलर्स इम्पॉर्टंट नाही आहेत, तर तुम्हाला क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू देखील तितकेच महत्त्वाचे असतात. कारण का क्रिकेट सांघिक खेळ, एका चांगल्या खेळाडूवरती बघा कधीच क्रिकेट हे अवलंबून नसतात, तर प्रत्येक खेळाडूचे 100% योगदान गरजेचे राहतात. प्रणव मस्कर याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होतील या बॉलवरती देखील. दुसरा षटक हे प्रोग्रेसला आहे. सेकंड क्वालिफायरची मॅच म्हणजे जिंकणारा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय. डॉट बॉल आहे, धावसंख्या 22 ला जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक दुसऱ्या मधला एक बॉल मात्र शिल्लक आहे. ऑफला चांगला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, थोडीशी मिसफील्ड झाली, 2 घेतले गेलेत आणि चांगला थ्रो. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धावसंख्या 24, लॉस ऑफ 1 विकेट. थोडीशी विश्रांती आहे आणि जाऊया दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी कॉम्बॉक्स मध्ये थोडंसं चेंजेस करूयात आणि ऐकूया एस रत्नागिरीचा बुलंद आवाज आमचे गुरुवारी आदरणीय क्षीरसागर सर यांच्याकडे. पाणी पाणी लवकर आहे, फाट घे सर, लवकर घेऊन जा. ए चला, थांब बाबू थांब. दिलं का त्यानं, द्या लवकर. कोण सो फिलहाल यहाँ पर थैंक यू वेरी मच दोस्तों. चलते हैं मुकाबले की तरफ. पहले 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या 24. आखिरी 2 ओवर में कितने रन बनेंगे कुल मिलाकर, ये देखने वाली बात बनेगी. फिलहाल यहाँ पर पहली गेंद खूबसूरती के साथ समाचार लिया, पीछे खिलाड़ी मौजूद, लेकिन गेंद को तो रोका, कैच नहीं पकड़ पाए. फिलहाल यहाँ पर रनआउट का खतरा मंडराते हुए, क्या यहाँ पर बल्ला क्रीज में लेकर गए थे, क्या वो बल्ला हुआ में था? फिलहाल यहाँ पर नहीं. सुरक्षित होंगे पूरी तरह से मिस्टर आदू अपने क्रीज में और 3 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 27 बने हैं. अच्छा, यहाँ पर बल्लेबाजी का प्रयास करते हुए जम सफर ही मुकद्दर है. ठोकरों से क्या मतलब, आदमी ही चलते हैं, हौसला जरूरी है, पत्थरों के सीने से तो रास्ते निकलते हैं. ये हमारे दोस्त ने कहा है मुझे अभी. फिलहाल यहाँ पर देखा जाए तो अमेय पवार यहाँ पर ट्राई पर गेंदबाजी करते हुए राउंड विकेट, लेकिन इस समय जो बल्लेबाज थे उन्होंने ऑन साइड की तरफ गेंद को मोड़ दिया था. मात्र सिंगल मिलेगा. सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए अब मिस्टर आदू बल्लेबाजी मार्ग पर आएंगे. आदू का हौसला बढ़ाने के लिए ये देखिए जितने भी एफसीटी के दर्शक यहाँ पर मौजूद है वो आदू का हौसला बढ़ाएंगे. ये वही आदू है
जो विलन साबित हुए थे उनके लिए पिछले मैच में। फिलहाल यहाँ पर ऑन साइड की तरफ ड्राइव किया काफी तेजी के साथ गेंद के ऊपर खिलाड़ी आते हुए, लेकिन जब तक आकर गेंद को फील्ड करते थ्रो करते सीधा अमय के हाथों में, उसके पहले बड़े इत्मीनान के साथ वो तीसरा रन भी मुकम्मल किया था। अच्छी खासी रनिंग बिटवीन विकेट देखने को मिलती हुई। मुझे लगता है यहाँ पर अगर 50 के आसपास लेकर जाएगी स्वराज फाइटर्स की टीम टोटल स्कोर को, तो यकीनन ये बड़ा बैटल हो सकता है, क्योंकि गेंदबाजी ये स्वराज फाइटर का ब्रह्मास्त्र रहा है। सौरभ को हमने देखा था लाजवाब गेंदबाजी करते 2 ओवर में। फिलहाल यहाँ पर ऑन साइड की तरफ गेंद को ड्राइव किया है, खिलाड़ी थोड़े से पीछे खड़े थे। पहला रन काफी तेजी के साथ पूरा किया, दूसरा भी पूरा करते हुए तीसरे की मांग थी, और जब तक गेंद आती सीधा विकेट कीपर के हाथों में, उसके पहले बड़े आसानी के साथ ये तीसरा भी पूरा किया था। अच्छी खासी रनिंग बिटवीन विकेट दोनों भी खिलाड़ियों के बीच में देखने को मिलती हुई। जो दौड़ है वो अच्छी खासे काफी तेजी के साथ भागते, जिस तरह से भारत के लिए मिल्खा सिंह भागते थे, शायद उसी तरह से अब क्रिकेट के मैदान पर ये 2 खिलाड़ी काफी तेजी के साथ भागते हुए नजर आएंगे। आदू ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद आगे निकल चुके थे, विकेट कीपर ने पीछे अपना काम पूरा किया और आदू को चलता किया सीधा बैक टू द पैविलियन। निजी जिंदगी में वही लोग दगा देते जो आपके बिल्कुल करीबी होते हैं, और क्रिकेट का खेल भी यही सिखाता है, जो खिलाड़ी तुम्हारे बिल्कुल करीब होता है वही तुम्हारा घात करता है। अब ये विकेट कीपर ने हमें समझाया था। फिलहाल यहाँ पर और एक सफलता, राकेश कमबैक करेंगे मैदान में काफी तेजी के साथ। ये खिलाड़ी कबड्डी के मंच पर भी काफी बेहतरीन खेलता है, मेरा सबसे पसंदीदा खिलाड़ी रहा था ये कबड्डी के मंच पर। पद्मावती वनन की तरफ से कई बार ये खिलाड़ी कबड्डी के मंच पर खेलता हुआ नजर आया था, लेकिन क्रिकेट के प्रति भी काफी लगाव रखता है ये खिलाड़ी, क्रिकेट के प्रति काफी रुचि रखता है, और उसी के ये कारण आज ये खिलाड़ी स्वराज फाइटर्स के अंदर अपना दमखम दिखाते हुए नजर आ रहे हैं। अमय पवार गेंदबाजी मार्ग पर राउंड विकेट गेंदबाजी करते हुए, और उनके सामने होंगे बिग हीटर राकेश है। क्या राकेश के बल्ले से बड़ा स्ट्रोक, यस मैक्सिमम, नीचे खिलाड़ी मौजूद, और ये शानदार कैच। क्या यहाँ पर सीमा रेखा के बाहर पकड़ा था? नहीं, जिस तरह से वो जॉनी ने कैच पकड़ा था, जॉनी यस पापा, ये बचपन में हमने कविता सुनी थी, लेकिन वो जॉनी ने जो कैच पकड़ा था नहीं भूलेंगे हम, बिल्कुल नहीं भूलेंगे। फ्रेंड सर्कल वाले तो रात भर सोएंगे नहीं, क्योंकि जो मुंह से जीत छीन ली थी, वो जीत का निवाला छीना था मुंह से स्वराज फाइटर्स की टीम ने, और जो सही मायने में वो जीत के हीरो रहे थे स्वराज फाइटर्स के, वो आदिल और आदू रहे थे, और वो यकीनन इसी गांव के रहने वाले थे। तेरी मेरी यारी, मैदान के बाहर दुनियादारी, ये इन्होंने कहा था। रन संख्या आगे बढ़ती हुई 34 रन बने हैं, 34 बने इस समय स्कोर बोर्ड के ऊपर। अब सौरभ कातड़ यहाँ पर कैप्टन कूल मैदान में आते हुए बढ़िया गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। दापोली ब्लॉक के जितने भी टॉप के गेंदबाज है, उन्हीं में से एक नाम है सौरभ कातड़ है। बेहतरीन गेंदबाजी का परिचय करते, और गेंदबाजी के बदौलत ही उन्होंने पिछला मैच अपनी टीम को जिता कर दिया था। फिलहाल यहाँ पर गेंदबाजी मार का जिम्मा संभालते हुए भाई है तो मुमकिन है, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब, उनका संघर्ष याद कीजिए दोस्तों। पेपर बेचने वाले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब आगे जाकर देश के सफल राष्ट्रपति बने थे। ये बैक टू बैक और एक सफलता हाथ लगती हुई। श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड के खेमे में ये जल्लोष देखने को मिलता हुआ। खूब सारे दर्शक होंगे जो आज सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड का हौसला बढ़ाने के लिए यहाँ पर मौजूद है। भाई अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन दिखलाते हुए, जानते हैं कि बल्लेबाज यकीनन कोई ना कोई गलती करेगा, थोड़ा सा लालच दिखलाया था और मौका मिला बल्लेबाजों को हाथ खोलने का, लेकिन वो टाइमिंग प्रॉपर नहीं कर बैठे थे, थोड़ा सा मिस्ट्रो खेल बैठे। अंत में जाकर खिलाड़ी के हाथ में गेंद सीधा, और एक सफलता अपने नाम करते हुए, और पिछले मैच के हीरो मिस्टर आदिल धीरे धीरे कमबैक करते हुए। आदिल इसी टेटौली का रहने वाला है, यह हमारी सल्तनत है, यह हमारी सरजमी है, यहाँ पर जीत का परचम लहराना है। और इसी बात को मद्देनजर रखते हुए अब बल्लेबाजी करते हुए स्वराज फाइटर की तरफ से मिस्टर आदिल तैयार है। आदिल क्या यहाँ पर बड़ा स्ट्रोक खेल पाएंगे? पिछले मैच की तरह ये मुकाबला भी अपनी टीम को जिता कर देंगे। हीरो बनने का सुनहरा मौका है इस समय आदिल के पास। नहीं यहाँ पर उन्होंने दिखाया था उसका जो क्या मकसद था इसी गेंद पर, और ये देखिए भाई के चेहरे पर हल्की सी मुस्कुराहट देखने को मिली। नहीं, बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच में ठीक तरह से संपर्क नहीं हुआ। फॉलो थ्रो में गेंद को ड्राइव किया था, वहां पर गेंदबाज ने आकर गेंद को फील्ड किया। उसके पहले ही बड़े इत्मीनान के साथ यहाँ पर सिंगल पूरा हुआ। सिंगल के साथ अब देखिए रन संख्या आगे बढ़ रही है, 35 बने, यानी कि 35 बने स्कोर बोर्ड के ऊपर।
थोड़ा सा और जोर लगाने की आवश्यकता। आगे जाते हुए गेंद को ड्राइव किया था, अमय के हाथों से मिसफील्ड, आमतौर पर यह चित्र देखने को नहीं मिलता। दूसरा मुकम्मल किया, तीसरे की मांग और वापस जाना पड़ेगा। अरे हमें तो अपनों ने लूटा, गैरों में का दम था, कश्ती थी वाह डूबी जा। शायद थोड़ा सा विश्वास कम था, और विश्वास अगर होता एक दूसरे के ऊपर, आंखों आंखों में इशारा करना चाहते थे सनी। वो मुझे मेरे कॉलेज का किस्सा याद आता है, जो जब मैं कॉलेज में पढ़ता था, हमारे क्लास में एक बहुत बढ़िया लड़की थी, कॉलेज की ब्यूटी क्वीन थी। वो अक्सर हमारी तरफ देखती थी। तब वो जो 2 लाइनें हमने बोली थी, और जो अभी अभी जो आंखों आंखों में इशारा किया था ना, वो जो हमने तब 2 लाइनें बोली थी, वो आग बड़ी प्यारी थी जिसने मुझे मारी थी। कॉलेज का किस्सा है लास्ट ईयर का दोस्तों। वो आग बड़ी प्यारी थी जिसने मुझे मारी थी, मुझे लगा था वो मेरे प्यार में दीवानी थी। वो आग बड़ी प्यारी थी जिसने मुझे मारी थी, मुझे लगा था वो मेरे प्यार में दीवानी थी। बाद में पता चला उसे भी रामदेव बाबा जैसे आग मारने की आदत थी। फिलहाल यहाँ पर शायद वो आंखों आंखों में इशारा करना थोड़ा सा महंगा साबित होता हुआ बल्लेबाज को वापस लौटना पड़ेगा। काफी बड़ा झटका लगा यहाँ पर स्वराज फाइटर्स की टीम को, और खुशी का जश्न देके यहाँ पर सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड के खेमे में वो लाजमी है, स्वाभाविक है, होना चाहिए जल्लोश, क्योंकि कड़ी मेहनत की है, कड़ा संघर्ष किया है, तभी जाकर ये फल मिला इस टीम को। ये हवा में लहराती गेंद, कोई गलती नहीं की मिस्टर साहिल, गेंद के नीचे और एक सफलता, जल्लोश दोबारा देखने को मिलता हुआ यहाँ पर सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड के खेमे में। क्या लाजवाब गेंदबाजी का परिचय दे रहे हैं, भाई की तारीफ करनी चाहिए। ये खिलाड़ी सराहना का हकदार बनता है, कड़ा संघर्ष, कड़ी मेहनत, और तभी जाकर ये फल मिला है। जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक ना पड़े हाथोड़ी की चोट, पत्थर भी भगवान नहीं होता। एक पत्थर जो एक बार मंदिर जाता है हमेशा के लिए भगवान बनता है। हम इंसान दिन में अगणित बार मंदिर जाते हैं, फिर भी हम इंसान नहीं बनते। भगवान तो खैर छोड़ दीजिए दोस्तों। फिलहाल यहाँ पर ये देखने वाली बात बनेगी, क्या ये छोटे कद का खिलाड़ी जो अभी अभी मैदान की तरफ रुख कर रहा है, क्या वो बड़ा स्ट्रोक खेल पाएगा। छोटा तीर है, वार गंभीर करना पड़ेगा। रन संख्या 37, बड़ा स्ट्रोक खेलने की आवश्यकता, ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है। जब विपरीत परिस्थिति में खड़ा होता है वही बड़ा होता है। आज कठिन परिस्थिति है, और कठिन परिस्थिति में आप अगर खड़े होते हो अपनी टीम के लिए तो आप बड़े बन सकते हो, लेकिन नहीं। मात्र क्या यहाँ पर डिक्लेयर जोन में गेंद गई, यस एब्सोल्युटली सिंगल मिलेगा, और सिंगल के साथ अब धीमी गति के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 38 बने हैं, 38 बने हैं स्कोर बोर्ड के ऊपर। क्या कमाल का ये मुकाबला, सेकंड क्वालिफायर का मुकाबला श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड बनाम स्वराज फाइटर्स के बीच में, अप्पा एसावरे बनाम अनिकेत गोलामड़े के बीच में यह मुकाबला। इसी के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। निर्धारित 4 ओवर का ये पहले इनिंग का खेल खत्म हो चुका है। 4 ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए स्वराज फाइटर्स की टीम ने बनाए 40 रन, यानी कि पिछली मैच का ही यहाँ पर पुनरावृत्ति होता हुआ। 40 बने 41 रनों की आवश्यकता, 26 गेंदें आपके हाथ में होगी। सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड की टीम क्या 26 गेंदें 41 रन बना पाएगी, जानने के लिए काफी रोचक मुकाबला। फिलहाल यहाँ पर एक छोटे से ब्रेक के लिए रुकते हैं, वापस आएंगे सेकंड इनिंग में। तो पहले 2 ओवर का आंखों देखा हाल सुनाने के लिए लेकर जाएंगे द वॉइस ऑफ दापोली, और यहाँ पर दापोली का मधुर आवाज सनी मोहिते सर हमारे साथ जुड़ जाएंगे। चलो क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। स्वराज फायटर्स आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या। चला फायनलचा सामना अजून बाकी आहे, तर त्याचबरोबर खऱ्या अर्थानं कैलासवासी विशाल कैलासवासी विनायक स्मृती चषक 2025 ही जी स्पर्धा आपण आयोजित केली आहे, या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनेकांनी आम्हाला सहकार्य केलं, परंतु अशा काही अज्ञात व्यक्तिमत्वांचा देखील इथे नामोल्लेख व्हायला पाहिजे। कारण गेले 2 दिवस या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हा सर्वांची ज्यांनी भोजनाची व्यवस्था केलेली आहे, ते आमच्या महिला मंडळाचं देखील इथे आगमन झालेलं आहे, आणि आमच्या महिला मंडळाचं देखील मनापासून मी ते स्वागत करतो। ज्यांनी त्यांचं आजचं जेवण जेवलंय ना, त्या सर्वांना विनंती करतोय एकदा जोरदार टाळ्या त्या सर्व महिलांसाठी व्हायला पाहिजे। अतिशय रुचकर चविष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून गेले 2 दिवस आम्ही सर्वांनी खायलंय, आणि खालेल्या मिठाला तर जागायलाच पाहिजे। खऱ्या अर्थानं 2 दिवस त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, या स्पर्धेकडे त्या फिरकल्या देखील नाहीत, आणि सरतेशेवटी मात्र अंतिम सामना पाहण्यासाठी त्या इकडे आलेत। सनी, आपण नेहमीच म्हणतो ना, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला। इथे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात राहिलाय। परंतु आज आमचं एफसीटीचं जे मंडळ आहे ना, ते यशाच्या शिखरावरती तेव्हाच पोहोचलंय जेव्हा या मंडळाच्या पाठीमागे आमच्या महिला मंडळाचं देखील तेवढंच हातभार राहिलाय। या महिला मंडळाला मनापासून सॅल्यूट करतो, त्यांना विनंती करतो, या तुमच्यासाठी इथे खुर्च्या रिझर्व्ह आहेत।
आमच्या महिला मंडळाला नम्रतेची विनंती आहे. आमच्या टेटोली ग्रामपंचायतीच्या युवा उपसरपंच आदरणीय मेघनाताई रेमजे आपल्याला विनंती आहे की आपण सर्व महिला मंडळाला घेऊन या ठिकाणी यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय मेघनाताई रेमजे असतील, त्याचबरोबर हे संपूर्ण आमचं महिला मंडळ आपण पाहतोय. कैलासवासी विशाल याचा सुपुत्र देखील म्हणजे आज खऱ्या अर्थानं मला पुन्हा एकदा विशालची आठवण येते, कारण ज्यांनी दत्तकृपा क्रीडा मंडळ टेटोली मधलेवाडीसाठी गेले अनेक वर्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट खेळलं. 2020 साली विशाल आमच्यातून निघून गेला, 2021 साली विनायक आमच्यातून निघून गेला. हे दोन्ही जे खेळाडू होते ते आमच्यासाठी फार महत्त्वाचे होते आणि गावतळे गावचे पोलीस पाटील आदरणीय विशालजी मावदी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कैलासवासी विशाल यांच्या पत्नी देखील इथे आलेले आहेत. वहिनी आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर मधलेवाडीचं संपूर्ण महिला मंडळ आलं आहे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून देखील आपण करतोय. या यूट्यूब लाईव्हसाठी विवेकजी इदाते यांनी देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आहे. विवेकजी इदाते आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाकडे, ऐकूया पुन्हा एकदा दापोलीचा मधुर आवाज ॲडव्होकेट सनी मोहिते सर यांना. 41 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय विकासजी रेमजे साहेबांना विनंती करतो आपण लवकरात लवकर कॉम्बॉक्सकडे यायचं आहे. पहिल्याच बॉलवरती अमेय पवारनं मात्र या ठिकाणी बघा ते दाहडलेत आणि सरळ चेंडूला सीमा रेषा पलीकडे चौकाराकरिता ठोकण्याचा प्रयत्न जर केलाय. क्विक फास्ट आपण लवकरच मॅचला सुरुवात करून घेतलेली आहे, परंतु आता फार वेळ जाणार नाही याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची आहे, कारण का फायनलची मॅच आपल्याला योग्य ओव्हर शिकावायची आहे. रसिक मायबापांना मॅचचा आनंद घेता आला पाहिजे असे दोन्ही खेळाडूंनी आपण दोन्ही संघाच्या खेळाडूंना रिक्वेस्ट करूयात. पहिला बॉल टाकला गेला. पहिल्याच बॉलवरती आंबेनं मात्र मोठा प्रहार केला. पहिल्याच बॉलवरती त्याचा इरादा स्पष्ट देखील केलाय. त्याला माहित आहे पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेचं षटक असताना 3rd यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू फक्त तैनात केले जातील. अगदी समोरच्या दिशेनं पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळलं गेलं होतं. तिथे क्षेत्ररक्षक अजिबात नव्हता. चेंडू मात्र दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी गेला होता. क्षेत्ररक्षणामध्ये पुनश्च एकदा या ठिकाणी बघा बदल केला गेलाय. सौरभ कातळे याला अचूक टप्पा टाकावा लागेल. खोलवरचा बॉल आहे, लंग द कार्पेट खेळला गेलाय. आदिलचं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. घातकाचा थ्रो आहे. इथून जिंकणारा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय करेल की पुन्हा एकदा फर्स्ट क्वालिफायर जी झाली होती तेच मात्र अंतिम मॅच देखील होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. SK स्पोर्ट्स मोजी दापोली हा संघ मात्र अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झालाय आणि त्यांच्या नजरा देखील या मॅचवरती असतील की कोणते खेळाडू कोणता संघ आपल्याकडे येऊन खेळेल हे देखील पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पुन्हा एकदा बघायला मिळत आहेत. चला सौरभ, आता वेळ या ठिकाणी बघा लावायचं नाहीये, कारण का आपण या पॉपिंग क्रीजवरती आणि बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज व्हा. या बॉल अलोंग द कार्पेट खेळले. राकेश बोर्ड चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश केलाय, पण तो जोपर्यंत या चेंडूला जाऊन कॅरी केलं जाईल, कंप्लीट केलं जाईल, अतिशय वेगाने या ठिकाणी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून दुहेरी धावा या कंप्लीट करताना आपण पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी बघा प्रगती पथावरती आहे. विदाउटला 7 धावा धावफलकावरती असलेल्या 41 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. भाई हा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. त्या बॉलवरती मोठा प्रहार केलाय. चेंडू मात्र 1 बाउंस सीमा रेषा पार. इथे मिळतील धावा 4 तभी तो होगा बिडा पार. आलाय ब्रँडेड चौकार. सुपर फटकेबाजी, आउटस्टँडिंग, फॅब्युलस, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय हे क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. आणि इथे क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले असं बॉलरने सांगितलंय की तिथला जो प्लेअर आम्हाला पाहिजे होता, परंतु इथे लॉंग ऑफला लावलाय आणि तिथे मात्र कव्हरचा खेळाडू नव्हता. याच कारणास्तव इथे थोडंसं चेहऱ्यावरती नैराश्य देखील सौरभच्या पाहायला मिळते. विकेटचं पतन होऊ शकलं असतं. इथे अलोंग द कार्पेट खेळलाय. समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाईव्ह. चेंडू मात्र दन 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 करत चाललाय आणि या बॉलला मात्र थांबवण्याचं काम नक्कीच केलंय. तिहेरी धावा खात्यामध्ये जोडले जातील. पहिल्या ओव्हरमध्ये इथे आता मात्र दोन्ही खेळाडूंना मात्र मन भरून आलेत की आपण पहिल्या ओव्हरमध्येच मात्र मोठे प्रहार करायचे, चांगल्या धावा बनवायच्या. मार्च येणाऱ्या मग पुढच्या ओव्हरमध्ये आपण डिफेन्सिव्ह खेळ सादर करू शकतो हे आता आम्ही आणि त्याचबरोबर भाई या दोघांच्या माध्यमातून सांगितलं गेलंय. राऊंड द विकेट येणारा पुढचा बॉल आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक लावला गेलाय. लक्ष्मच्या बाहेरचा बॉल मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल. धावसंख्या मात्र या ठिकाणी धावसंख्या 15 या आकड्यावरती असेल. सरळ दिशेनं हा बॉल देखील दणदण दणदण करत चाललेला आहे सीमारेषेच्या दिशेनं. पुन्हा एकदा वेल स्टॉप म्हणावं लागेल आदित्यचं, म्हणजेच आदिलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉलिंग तर चांगली. एकचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं अजून देखील या मॅच मध्ये तुम्हाला 23 धावांची आवश्यकता आहे.
चला नो टीम मीटिंग, चला या बॉलर या आपल्याला फायनलची मॅच खेळवायची. चला चला राकेश पंच रेफरी तुम्ही त्यांना स्ट्रिक्टली इंस्ट्रक्शन द्या, अन्यथा पेनल्टी असेल त्यांना. तर जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक दुसरा असेल. पहिल्या 6 मध्ये 18 धावा बनवल्यात आणि जे स्वप्न बघितलं होतं की कैलासवासी विशाल आणि विनायक स्मृती चषकाच्या अंतिम फेरीमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे, येत्या पहिल्या ओव्हरमध्ये तो इरादा स्पष्ट केला. 18 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे आणि या 23 धावा बनवण्यासाठी खूप मोठा स्ट्रगल मात्र आता इथून करतील का, परंतु दुसऱ्या बाजूला 18 बॉलमध्ये 23 धावा डिफेन्स केल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती आदिल हा बॉलर आहे, वेगवान बॉल टाकणे त्याची स्पेशालिटी राहिली आहे. अमेय पवार सारख्या आक्रमक शैलीच्या खेळाडूला, विध्वंस खेळाडूला इथे थांबवलं जातं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. ओव्हर द विकेट बॉल असेल, बॅक टू बॉलर आता डॉट बॉल येतोय, चांगला कमबॅक म्हणावं लागेल. आम्हाला पहिल्याच बॉलवरती इथे चांगल्या प्रकारे डॉमिनेट देखील केलंय, या पहिल्याच बॉलवरती थांबवलंय. कायम बॉलिंगचं या ठिकाणी वर्चस्व राहिले या बॉलरचा फलंदाज करत असताना. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल नो बॉल होता, या बॉलवरती देखील मोठा स्ट्रोक खेळू शकले असते. अंपायर्सने सांगितलं होतं की हा बॉल मात्र तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल, परंतु फलंदाज तेवढा मात्र बघा तयार नव्हता या बॉल खेळण्यासाठी. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. यावेळेला कमी गतीचा बॉल होता, डिक्लर झोनकडे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वाई सातत्यानं अमेयला सांगतोय की थोडंसं कूल डाऊन, शांत राहा तुम्ही, आपण मॅच मध्ये पुण्यात आगमन करू शकतो. परंतु पुन्हा एकदा या जो खेळाडू आहे मन विचलित झाले. आता जर बघायला गेलं तर मोठे स्ट्रोक मात्र येतील की नाही माहित नाही आहे, परंतु डिफेन्स क्रिकेट देखील चांगलं क्रिकेट खेळलं जात नाही अमेयच्या माध्यमातून. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय ऋषी पवार, चेंडूपर्यंत पोहोचेल का, एक धाव कंप्लीट होईल जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगाने. या बॉलवरती देखील 3 धावा कंप्लीट होताना तुम्ही पाहताय. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकतंय 23-23 या आकड्यावरती. या षटकातील अजून देखील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 झालेले आहेत, तुम्हाला 41चा पडला की याचाच अर्थ अजून देखील 18 धावांची रिक्वायरमेंट असेल. ही मॅच जिंकण्यासाठी हा सामना तुमच्या नावावरती करायचा आहे. तब्बल आणि तब्बल तुम्ही या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम फेरीचं तिकीट देखील बुक करू शकता. ओव्हर द विकेट बॉलिंग आदिल हा बॉलर मात्र बॉलिंग करतोय. समोर वाई गराटे तयार आहे, हातामध्ये ब्रह्मास्त्र घेतलंय, पहिला बॉल खेळण्यासाठी तयार, परंतु ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल आहे. वेगानं बॉल टाकलाय परंतु एक्स्ट्राच्या धावा देखील खर्च केल्यात. असं वाटलं होतं की इथे मात्र कमबॅक करेल, परंतु आता एक्स्ट्राच्या धावा खर्च अगदी कार्पेट के सहारे आणि तिथेच मात्र या बॉलवरती पुन्हा एकदा दुहेरी धावा. बाईला माहित आहे आपण आता दुहेरी आणि तिहेरी धावा करत आपण यशाच्या दिशेनं मार्गस्थ होऊ शकतो. याच कारणास्तव बघा मोठे स्ट्रोक देखील खेळले गेले नाही आहेत. प्रत्येक बॉलला मात्र यावेळेला चांगल्या प्रकारचं हँडल केलं जाते. कमी गतीचा बॉल हवाई यात्रेवरती पाठवलाय, क्षेत्ररक्षक आहे राज पवार, इथे विकेटचं पतन होईल. वाई गराटेनं मात्र मोठी चूक केली आहे आणि धक्का क्रमांक या ठिकाणी बसतोय पहिला आजचा श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकुंड या संघाला. तेरा बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 15 धावांची गरज. नवीन फलंदाज अनिल काते. अनिल चला या लगेच. 13 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. अनिल काते या खेळाडूला आता बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती पाठवलं गेले. अनिलच्या प्रत्येक चौकार आणि सिक्सर साठी त्यांचे चांगले परम मित्र आहे सागर मोरे आणि शुभम सवनस्कर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. स्ट्राईक मार्क वरती आता अनिल काते असेल. या षटकातील शेवटचा बॉल हँडल करण्यासाठी ऑन स्ट्राईक मार्क वरती असतील, परंतु या बॉलवरती पहिल्या चौका सिक्सर येईल का हे देखील पाहावं लागेल. 13 बॉल मध्ये 15ची गरज असताना इथे एक जर विकेट आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये पुण्यात आगमन स्वराज फायटरचा संघ करू शकेल, परंतु त्याच्या अगोदर इथे एक चांगला टप्पा एक विकेट घेणं गरजेचं राहील. ओव्हर द विकेट बॉल आहे, या बॉलला अगदी ऑनला चांगला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक सौरभच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तिथे खराब क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश करत असताना षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त होतोय. लॉस ऑफ 1 विकेट. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 या आकड्यावरती. टार्गेट असेल इथून 12 बॉल मध्ये येणाऱ्या 13 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 13 धावांची गरज आहे. कॉम्बॉक्स मध्ये देखील चेंजेस करूयात आपण आणि जाऊया दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी क्षीरसागर सर यांच्याकडे. चला फार वेळ घेऊ नका, ग्रुप डिस्कशन अलाउड नाहीये इथे मैदानामध्ये. पंच तुमच्या माध्यमातून वेळोवेळी सूचना द्या तशा दोन्ही टीमला. 12 बॉलमध्ये आपण पाहतोय शेवटच्या 13 धावांची आवश्यकता असताना हा सामना जिंकण्यासाठी श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड या संघाला अतिशय धीरोदत्त खेळाचं संपूर्ण या स्पर्धेमध्ये प्रदर्शन सादर केलंय. परंतु जोपर्यंत आपण पाहतोय अमय आहे तोपर्यंत अर्थातच श्री सप्तशृंगी वॉरियर्स संघाचे चान्सेस आहेत
अंतिम फेरीमध्ये पोहोचतं ते जास्त असतील. 12 बॉल 13 धावा इथे सहजरित्या होऊ शकतात. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं की अर्थातच 6 बॉलमध्ये 11 धावा झाल्या नव्हत्या इथे फ्रेंड सर्कल टेटवली टीमला, आणि 2 बॉलला 5 धावा हे पुन्हा एकदा समीकरण आल्यानंतर फ्रेंड सर्कल टेटवली संघ बॅकफुटवरती गेला होता. दरम्यान यावेळेला गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सौरभ काताळे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला असताना त्याचा पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने टोलवलाय. क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे वेगाने बॉलवरती येत असताना देखील इथे वेगाने धावसंख्या पूर्ण केली जाते. 31 धावा धावफलकावरती अजून देखील तुम्ही पाहताय हा सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे, कारण 41 धावांचं मापक आव्हान ठेवलं होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली, तब्बल 18 धावा वसूल केल्या, त्याच्यामुळे हा सामना थोडासा इझी झाला होता श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड या टीमसाठी. आणि त्यानंतर मात्र अजून देखील गोलंदाजांनी हार मानलेली नाही आहे. सातत्यानं या ठिकाणी प्रत्येक बॉलवरती विकेट घेण्याचा त्याचा मानस आणि प्रयत्न आपण जरूर पाहतोय. यावेळेला पुनश्च एकदा तो राऊंड विकेट गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. सौरभ आणि त्याच्या विरोधामध्ये हा आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. बॉल हवेमध्ये, एक टप्पा चेंडू क्षेत्ररक्षकाकडे, थोडासा पाठीमागे होता, अन्यथा जर क्षेत्ररक्षक पुढे असता तर हा झेल होऊ शकला असता, परंतु नशिबाची साथ भेटते. सौरभच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू येतोय. धावा आता जर आपण पाहिल्या तर फार कमी डिफेन्स करायचे आहेत. धावसंख्या मात्र इथे पोहोचते 32 या आकड्यावर. 9 धावांची अजून देखील गरज हा सामना जिंकण्यासाठी श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड या संघाला. परंतु दुष्काळात 13वा महिना हे चित्र आपण पाहतोय स्वराज फायटर्ससाठी. एक धाव डिफेन्स करत असताना एक स्वेर धाव आली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा विजय आता थोडासा सुकर होताना पाहायला भेटतोय. सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड संघाचा यावेळेला पुन्हा एकदा मिसफील्ड होते. ज्या ठिकाणी मात्र सिंगल धाव यायला पाहिजे होते त्या ठिकाणी बघता बघता तिहेरी धाव वसूल केली, आणि या 3 धावांच्या मदतीने तुम्ही पाहताय सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड संघ आता पोहोचतोय 36 या आकड्यावरती. 5 धावांची आवश्यकता, म्हणजे जो पहिला क्वालिफायरचा सामना आपण बघितला होता तोच सामना पुन्हा एकदा अंतिम सामन्याच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटेल का. परंतु इथे एक मोठी विकेट आले. अजून देखील सौरभने हार मानलेली नाहीये. कभी भी हार न मानने की आदत एक दिन आपको बड़ी कामयाबी दिलाती है, आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये सौरभच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. हा खेळाडू संघर्ष करतोय. आयुष्यात संघर्ष करण्याची वेळ आली तर कधी निराश होऊ नका, कारण परमेश्वर एक असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरला देत असतो. इथे तुम्ही ते बेस्ट ॲक्टर ठरू शकता, कारण तुम्हाला संघर्षाला सामोरं जावं लागतंय. अजून देखील जर पाहिलं तर टीमची धावसंख्या मात्र यावेळेला 36, 5 धावांची गरज असताना सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड या टीमचा युवा खेळाडू, नवोदित खेळाडू मैदानामध्ये आलाय. या खेळाडूच्या खेळावरती नजर असतील, परंतु अमय वीक फैक्टर है. पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते, तूफान से जो हमेशा पंगा लेता है उसे अमय कहते, और वही अमय अब नॉन स्ट्राइक मार्क पर डटकर बल्लेबाजी कर रहा है. सौरभ काताळे यावेळेला पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा खेळाडू सातत्यानं गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करतोय. प्रत्येक बॉल वेगळा टाकलाय त्याने. फुल टॉस बॉल, यावेळेला मात्र सिंगल जरूर भेटू शकेल, आणि आता सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती केवळ आणि केवळ 4 धावांची. एक चौकार यावेळेला सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड संघ या स्पर्धेच्या फायनलसाठी क्वालिफाय करू शकेल. आज मोठ्या प्रमाणामध्ये कामतकोंडमधून देखील ग्रामस्थ इथे एकवटलेत. मौजे दापोलीमध्ये खरं तर नाईटची क्रिकेटची स्पर्धा आहे, परंतु ती क्रिकेटची स्पर्धा 10 वाजता चालू झाली तरी चालेल. परंतु आज SK स्पोर्ट्सला सेलिब्रेट करण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी बघा मौजे दापोलीतून देखील मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक आलेत. 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता असताना आता गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं हे बघणं फार महत्त्वाचं असेल. मला वाटतं मागच्या मॅचमध्ये जो खऱ्या अर्थानं फ्रेंड सर्कलला पराभूत करणारा जो गोलंदाज होता, कदाचित त्याच्यावरती विश्वास दाखवला जाऊ शकेल. आणि यस ॲब्सोल्युटली त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल सुपूर्द केलाय. हा तोच खेळाडू आहे ज्याने मागच्या मॅचमध्ये फ्रेंड सर्कल टेटवलीच्या तोंडातून विजयाचा घास काढून घेतला होता. मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट असताना देखील फ्रेंड सर्कल टेटवलीचा संघ थोड़ा-सा ओवर कॉन्फिडेंस अपने पाहायला मिला, लालच बुरी वाला होती है. सो वो चित्र हमें देखने को मिला था. मोठमोठे फटके मारण्याचा जो मोह होता तो आवरता आला नाही. दोघेही आयकॉन खेळाडू सपशेल अपयशी ठरले या स्पर्धेमध्ये. परंतु यावेळेला पुन्हा एकदा पाहतोय 6 चेंडूमध्ये 3 धावा डिफेन्स करण्यात यशस्वी ठरेल का. टॅप केला ऑन साईडला क्षेत्ररक्षक, हा 1 धाव पूर्ण केली आहे, आणि त्याचबरोबर अजून देखील 2 धावांची गरज आहे. विजयी फटका मारायचा होता अमयला, परंतु आता संधी दिली त्यांनी त्याच्या सहकारी खेळाडूला. छोटा तीर वार करे गंभीर, सडपातळ बांध्याचा खेळाडू, परंतु इथे मोठा फटका देखील खेळू शकतो. त्याच्याकडे ताकद कमी आहे, परंतु त्याच्याकडे स्किल जास्त आहे, आणि ताकदीचा काही उपयोग देखील नसतो. कारण मी खूप वेळेला सांगितलंय की चायनीज खाऊन केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा, कॉलेजमध्ये पटवलेली पोरगी ही कधी टिकत नाही मित्रांनो. ही ताकद जी त्याच्याकडे ती नॅचरल आहे, आणि त्याच नॅचरल ताकदीच्या जोरावरती तो मोठा फटका खेळू शकले. 1 धाव इथे पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड क्वालिफाय टू मेगा फिनाले. खूप खूप अभिनंदन कामतकोंड टीम, तुमचा संघ पोहोचतो या स्पर्धेच्या मेगा फिनालेमध्ये.
अर्थातच मेगा फिनालेची लढत SK स्पोर्ट्स मौजे दापोली आणि या टीमच्या विरोधामध्ये असेल सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड संघ. म्हणजे जो पहिला क्वालिफायरचा सामना झाला होता त्याचीच पुन्हा एकदा हायलाइट आपल्याला लेडीज अँड जेंटलमॅन पाहायला भेटेल. लगेच जाऊया अंतिम सामन्याच्या टॉस कडे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स कडे या. चला बोट टीम कॅप्टन्स या. सप्तशृंगी वॉरियर्स आणि त्याचबरोबर SK स्पोर्ट्स मौजे दापोली.